फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आज आपण रावणारी रामचंद्र भाग 14 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शूर्पणखा आणि रावण भेट. मागच्या भागात आपण वाचलेत की युद्धातून पळून आलेल्या अंकपन राक्षस रावणाला भेटून त्याच्या डोक्यात सीताहरणाबद्दल भरवतो. त्यानंतर रावण मारीच राक्षसाच्या समजण्यावरून परत लंकेत जातो. युद्धानंतर शूर्पणखा जेव्हा पाहते की एकट्या रामाने 14,000 सैन्याला मारून टाकले आहे आणि त्याचबरोबर तिचा सावत्र भाऊ खर, त्याच्या बलाढ्य असा सेनापती दूषण आणि त्रिशरासहित युद्धात मरण पावले आहेत, तेव्हा ती अति दुःखाने गंभीर गर्जना करून वन वनातून सोडते. पायाखालची जमीन सरकली. ती खूप घाबरली आणि लंकेत पळून गेली. ती लंकेत आली आणि रावणाच्या दरबारात पोचली. समोर सूर्यासारख्या चमकणाऱ्या सुवर्णमिश्रित श्रेष्ठ सिंहासनावर बसलेल्या रावणाची शोभा अशी दिसत होती जशी सुवर्णवेदीवर प्रज्वलित अग्निज्वाला. रावणाला समोर बघून तिला हायसे वाटले आणि आता आपला प्रतिशोध हा नक्कीच घेईल असं तिच्या मनात आले. रावणाला आपल्या मंत्रीगणात हास्यविनोद करत बसलेला पाहून तिचा इतका वेळ सांभाळून ठेवलेला क्रोध परत उफाळून आला. विद्रूप झालेल्या चेहऱ्याने ती रावणाला सामोरी आली आणि कठोर शब्दात त्याला बोलू लागली. हे रावण, तू अत्यंत मस्तीबल आणि नेहमी सुखासीन कामवासनेत लीन राहतोस. तू नेहमी नशेत असतोस आणि तू नीती मर्यादा सगळ्या सोडून दिल्या आहेस. आता जी घोर विपत्ती आपल्या राज्यावर आली आहे त्याबद्दल तुला यत्किंचितही कल्पना नाही ना. तुला त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. जो राजा नेहमी स्त्रीच्या भोगविलासामध्ये मग्न, स्वच्छंदी आणि लोभी असतो त्या राजाला त्याची प्रजा स्मशानातल्या अग्नीसमान असते. त्याला काडीचीही किंमत देत नाही. जो राजा आपली कामे वेळेत करत नाही ती नंतर चौपट करून ठेवतो. जो राजा कुकर्म करत राहतो, आपल्या प्रजेला वेळोवेळी दर्शन देत नाही, त्याची दुःखे जाणून घेत नाही, आपल्या राणीवशताच वेळ घालवत राहतो, अशा राजाला प्रजाजन असे त्याग करतात जसे हत्ती दलदलीला दुरूनच त्याग करतात. तूच तुझ्या हेरावर नियंत्रण नाही. तू चंचल वृत्तीचा आहेस. तू लहान मुलासारखा विवेकशून्य आणि बुद्धिहीन आहेस. त्यामुळे जी गोष्ट तुला कळायला पाहिजे तीही तुला माहीत नाही. मग तू आपल्या राज्याचे रक्षण कसे करणार? ज्या राजाकडे स्वतःचे हेर नसून आपल्या मंत्रीगणाच्या सांगण्यावरून राजनीती करतो तो राजा साधारण मनुष्यासारखा असतो. मला माहिती आहे तू आपल्या राज्यात कुठेही आपले गुप्तहेर पाठवले नाहीत आणि तू मंदबुद्धी मंत्रीगणाबरोबर उठबस करतोस. त्यामुळे तुला आपल्या जनस्थानमध्ये आपल्याच कुटुंबाबरोबर काय झाले याचा काहीच पत्ता नाही. रावणा, खर आणि दूषणसहित आपल्या 14,000 राक्षस सैनिकांना त्या रामाने मारून टाकले. एवढेच नाही तर त्या रामाने समस्त ऋषीगणाला निर्भय करून सोडले. दडक वनात सगळीकडे शांती प्रस्थापित करून आपले जनस्थान पूर्णपणे उजाड करून टाकले. तू कामविलासी, स्त्रीलंपट, मदमस्त आणि पराधीन झाल्यामुळे तुला आपल्यावर आलेल्या संकटाची किंचितही चाहूल लागली नाही. जो राजा अत्यंत गर्विष्ठ असतो त्याला सज्जन लोक पसंत करत नाही. जो राजा स्वतःला शहाणा समजतो, उगाच क्रोध करतो, अशा राजावर जेव्हा दुःख येते तेव्हा त्याचे जवळचे लोक त्याला मारून टाकतात. जो राजा आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, कुठल्याच गोष्टीचे भय बाळगत नाही, असा राजा तुच्छ समजला जातो. जसे वापरलेले कपडे आणि वापरून फेकून दिलेली फुलांची माळ बिनकामाची असते, असा राजा सामर्थ्यवान असूनही निरर्थक समजला जातो. हे रावण, तू बुद्धिहीन असल्यामुळे तुझ्यात या सगळ्या सद्गुणांचा अभाव आहे. म्हणूनच तर तू एवढ्या मोठ्या राक्षस संहाराचे साधे वृत्त जाणून घेऊ शकला नाहीस. तू शत्रूला कमी समजतोस आणि भोगविलास करत बसतोस. म्हणून तुला स्वतःच्या राज्यात काय चालू आहे याची कल्पना नाही. आणि हेच कारण असेल जर तू लवकर पथभ्रष्ट झालास तर. शूर्पणखेचे बेताल बोलणे सुरूच होते. इकडे धन, बल आणि अभिमानाने युक्त राक्षसांचा राजा रावण शूर्पणखाने बोललेल्या दोषांचा आपल्या बुद्धीने मनातल्या मनात विचार करत होतात. कोण आहे हा राम? त्याच्याकडे कसली शक्ती आहे? तो आणि त्याचा पराक्रम कसा आहे? रावणाने असे विचारता शूर्पणखा शांत होऊन श्रीरामाची माहिती सांगू लागली. दशरथ नंदन श्रीरामचंद्र अजानुभाऊ, विशाल नेत्र आणि काळ्या मृगाचे वल्कले धारण करणारे आहेत.
हे कामदेवा सारखे सुंदर आहेत. त्यांचा धनुष्य इंद्राच्या धनुष्यासारखा आहे आणि जागोजागी सुवर्णबंध लावले आहेत. त्या धनुष्याची प्रत्यंचा खेचून चमकणाऱ्या आणि विषारी सापाप्रमाणे असणाऱ्या बाणांचा मारा करतात. त्या 14,000 भयंकर राक्षसांना एकट्या रामाने पायीच चालून आपल्या तीक्ष्ण बाणाने टिपून काढलेत. त्या बलवान रामचंद्राने श्रीवत अनुचित समजून फक्त मलाच एकटीला मुक्त जाऊ दिले. लक्ष्मण आपल्या भावाबरोबर केलेला अपराध सहन करत नाही. तो स्वतःही कुणाकडून हरू शकत नाही. तो बुद्धिमान आणि बलवान आहे. रामाची जी पत्नी आहे तिचे विशाल कमलनयन आहेत. तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा सुंदर आहे. ती रामाला अत्यंत प्रिय आणि त्याच्या हिताची कामे करण्यास नेहमी तयार असते. सुंदरी तिचे नाव सीता आहे, जी विदेह राज्याची राजकुमारी आहे. ती शुभलक्षणी आहे. तिच्या सौंदर्याची तुलना नाही कुठल्या देवी, गंधर्व, यक्षिणीशी होऊ शकते, अशी ती अनुपम सौंदर्याची खाण आहे. या धर्तीवरच काय पण त्रिलोकातही मी अशी सुंदरी कुठेही पाहिलेली नाही. मला असे वाटले म्हणूनच मी त्या सुंदरीला तुझ्यासाठी वधू म्हणून आणण्यासाठी गेले होते. परंतु हे महाभाऊ, त्या निर्दयी लक्ष्मणाने माझे दोन्ही कान आणि माझे नाक कापून टाकले म्हणत तिने आपल्या तोंडावर हात ठेवून हुंदका दिला. तू तिला बघताक्षणी तिच्या प्रेमात पडशील आणि घायाळ होशील. जर तिला आपली पत्नी बनवू इच्छित असतील तर लवकरच तू हे कार्य सिद्धीस न्यावेत. हे राक्षसेश्वर, जर तुला मी सांगितलेले पटले असेल तर मी जे काही सांगितले आहे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. मनातल्या शंका काढून टाक आणि या शुभ कार्याला सुरुवात कर. आधी तू तुझ्या बळाचा विचार कर आणि मगच त्या जगतसुंदरीला बळजबरीने हरण करून घेऊन ये. खरदूषणासहित जनस्थानातील राक्षसांच्या मृत्यूला राम जबाबदार आहे. त्यामुळे तुला जे काही करायचे आहे ते विचारपूर्वक कर. एवढे बोलून ती रावणाच्या उत्तराची वाट पाहत थांबली. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.